तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव शहरात भाजपा शिवसेना शिंदे गट व सर्वपक्षीय संघटनेच्या वतीने 23 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला। राळेगाव शहरातील क्रांती चौकात भाजपा शिवसेना शिंदे गट व सर्वपक्षीय संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन निषेध करीत केंद्र सरकारने या हल्ल्यातील दोषींना सोडू नये अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। काश्मीर या ठिकाणी गेलेल्या पर्यटकांवर अतिरेक्यांनी गोळीबार करून 27 पेक्षा अधिक पर्यटकांना ठार केले आहे। यामध्ये 2 परदेशी पर्यटकांचा देखील समावेश आहे। या दहशतवादी कृत्यामागे पाकिस्तानमधील हल्लेखोर असल्याचा संशय व्यक्त केला जात असून या अतिरेक्यांना कायमचे संपवण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा आणि तो कृतीत उतरवावा अशा देखील प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या। यावेळी राळेगावातील भाजप, शिवसेना, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, बागेश्वर धाम सेवा समिती, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, धर्मरक्षक ग्रुप, दुर्गा वाहिनी, सकल हिंदू समाजच्या वतीने या अमानुष कृत्यात बळी गेलेल्या निष्पापांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी भाजप, शिवसेना व सर्वपक्षीय संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता विशाल मासुरकर, यवतमाळ। भारत माता की जय। सर्वप्रथम मी गुजरातमध्ये पहलगाम येथे परमृत्युमुखी पावलेल्या भारतीय नागरिकांना मी श्रद्धांजली अर्पण करतो। तसेच या घटनेचा मी जाहीर निषेध करतो। ही घटना ही